संतापाई माता धरिता सद्भाव Bye.
Om Hari Om Hari
संतापायी माता धरिता सद्भावे तेने भेटे देव आपल्यात मनोनी संताशी अखंड बजावे त्यांचे पायी व्हावे दीन सदा संता घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया मनोनी संताशी अखंड बजावे यांचे काही व्हावे दीन सदा नामा मने देव इच्छी संत संग आम्हा जीवन जन्मोजन्मी मनोनी संताशी अखंड बजावे यांचे पायी वावे दीन सदा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आजची जी सेवा आहे ही सेवा संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आज 75 वर्षापासून हा दिंडी सोहळा आणि हा कार्यक्रम आयोजित केला जातो। यावर्षी मोठ्या प्रमाणात 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळं अशा संतांचं या ठिकाणी आगमन झालं पांडुरंगाच्या नगरीमध्ये, म्हणून आजचा जो अभंग निवडला आहे त्यांच्या पायावर माता ठेवण्यासाठी निवडला। विठाला उजनीहून येतात ना, उजनीतून हा सर्व समाज या संतांच्या पायावर नतमस्तक होऊन या ठिकाणी आलेला आहे। म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा 4 चरणाचा देव भेटीचा सोपा अभंग या ठिकाणी निवडला आहे। संता पायी माता धरिता सद्भावे तेने भेटे देव आपे आप। पहिल्यांदा आपणाला पाहायचं ते कशासाठी, काय पाहायचं, देव कशासाठी भेटला पाहिजे, देव का भेटावा याचं पहिलं कारण लक्षात ठेवा। देवानं जर या सृष्टीची उत्पत्ती केलीच नसती, ही सृष्टी कुणी निर्माण केली, देव निर्गुणात होते त्यावेळेला सृष्टी नव्हती, एक शून्य होतं, शून्यामध्ये होते। पण ज्याला सगुण रूप धारण केलं
त्याच्यानंतर या सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. म्हणून पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पायी काणवा तेरे तेरे ते. अशी सृष्टी नसताना देवानं निर्माण केली. तेने हे विश्व निर्मिले, मग ऋषी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरले, सप्ता मात्रे आपुलिया. म्हणून सृष्टी निर्माण केली, जीवाची उत्पत्ती केली. आणि हा मनुष्य देह ब्रह्मदेवानं मायेनं दिलेला नाही. थोडक्यात सांगतो, देव आपलासा का करावा, देव का भेटावा. जर सृष्टी निर्माण करून जर मनुष्य देहाची उत्पत्ती देवानं स्वतः केली. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. ओ या झाला फाटा बादीचा, ओ या झाला फाटा बादीचा, ओ या झाला फाटा बादीचा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फटा बाधिकेचा. त्यानं निर्माण केला, हा देह दिलाय. देवे भक्ता रूप दिला शाकार, भक्ती त्याचा पार वाकणार, त्याची भक्ती करून त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून मनुष्य देह निर्माण केला. म्हणून देव पहिल्यांदा भेटला पाहिजे. आता देव भेटायचं म्हणल्यानंतर देवाकडं जाणारे अनेक मार्ग आहेत, अनेक रस्ते आहेत, अनेक साधनं आहेत. त्या साधनेनं देव भेटू शकत नाही आणि भेटला नाही. मला सांगा, ज्ञानभक्ती करून जर देवाची प्राप्ती करायची म्हणलं तर ज्ञान जर संपन्न झाल्यानंतर अहंकार निर्माण होतो. त्यामुळं अहंकाराचं देवाचं वाकडं आहे. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. त्यामुळं अहंकार निर्माण होतो. मला सांगा, आपलं द्या सोडून, पण ज्या वेळेला अलंकापुरामध्ये देवांचे अवतार झाले, तिन्ही देव जैसे परब्रह्मेचे सचे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, बरोबर आहे. तिन्ही देव अवतीर्ण झाले. शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाहे, सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताई. पण तिथं जे ज्ञानी होते, पंडित शास्त्री, ज्यांनी सर्व ग्रंथाचा 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखवतगत होते त्यांचे, एवढं ज्ञान प्राप्त झालं. पण तिथं देव अवतीर्ण झाले तरी सुद्धा कळलं नाही. आणि जर कळलं असतं तर त्यांना त्रास दिला, साधा त्रास दिला नाही. त्यांच्या माता पित्याला काय करावं लागलं, देहांत प्रायश्चित घ्यायला लावलं. मग ज्या ज्ञानाला पाप पुण्य सुद्धा कळत नाही, मग त्या ज्ञानानं देव कसा भेटणार. देव भेटू शकत नाही. तिथून पुढं अलंकारापुरामधून पैठणला पाठवलं त्यांना शुद्धीपत्र आणायला, बरोबर आहे. थोडक्यामध्ये सांगतो कारण टाईम कमी आपणाला. आणण्यासाठी ते त्यांच्यापेक्षा महान असे पंडित होते, पण त्यांना सुद्धा ते कळले नाहीत. ज्यावेळेला गेले चारी भावंड त्यावेळेला त्यांनी टिंगर उडवली. माऊलीने सांगितलं, विचारलं नाव माऊलीनं, तर माऊलीने सांगितलं मी नाव ज्ञानदेव आहे. अरे म्हणजे हा तर ज्ञानाचा देव आहे म्हणजे. मग त्यात एक पाठीमागं उभं राहिला, तो म्हणलं काय रेड्याचं नाव ज्ञानदेव आहे म्हणले, त्यात काय एवढं. आणा म्हणले रेडा. माऊली म्हणले त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. आणला रेडा आणि पाठीवरती थाप टाकली. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ओंकार मूळ शब्द प्राणवाचा, ओंकार मूळ शब्द प्राणवाचा, ओंकार मूळ शब्द प्राणवाचा. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्राणवाचा. तो रेडा पूर्ण वेद बोलले, रेड्याच्या मुखातनं निघाले. मग त्यांना कळलं ही देवाचे अवतार. मग त्यांनी शुद्धीपत्र मागितलं. त्यांनी सांगितलं हे देवाचे अवतार आहेत, हे सर्वांना शुद्ध करण्याकरता आलेत, यांना शुद्धीपत्राची गरज नाही. मग अलंकापुरामध्ये पटलं. म्हणजे ज्ञानानं अहंकार झाल्यामुळं देवसुद्धा अवतीर्ण झाले तरी कळत नाहीत. म्हणून नित्य ज्ञाने अभिमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. ज्ञानानं अभिमान वाढतो. एक मार्ग पाहिला आपण. दुसरा मार्ग यज्ञ करून सुद्धा अनेक राजांनी
देव प्राप्त करण्याचा प्रयत्न केला अनेक राजांनी, त्यात धर्मराजाने सुद्धा यज्ञ केला. पण धर्मराजाने यज्ञ केला तरी देव जवळ होते, यज्ञामध्ये होते भगवान कृष्ण परमात्मा. पण तिथं सुद्धा धर्मराजाचा यज्ञ असफल झाला. कसा झाला? जवळचं जे धन होतं राज्याच्या तिजोरीमधलं ते धन संपलं. यज्ञाला धन भरपूर लागतं. संपल्यानंतर चारी भावंडाला पाठवलं, गावोगाव धन गोळा केलं आणि त्या यज्ञामध्ये खर्च घातलं. देव तिथं होते. देवाने एक मुंगस पाठवलं. तिथं मुंगस भागवतामध्ये कथा आहे बघा. मुंगस पाठवलं आणि मुंगस पाठवल्यानंतर ते मुंगस त्या खरकट्यामध्ये लोळलं. लोळल्यानंतर निम्मांग सोन्याचं झालं आणि निम्मांग आहे असं राहिलं. आणि मुंगसाला बोलवणारा तो तिथंच होता. मुंगस बोलला, अरे धर्मराजा तुझा यज्ञ असफल झाला. अरे म्हणलं काय झालं बाबा आमच्यामुळे? काय नाही म्हणजे तुझ्याजवळचं जेवढं धन होतं तेवढं पुण्य तुला लागलं. जो दुसऱ्याचं धन आणून घातलं ते मात्र पाप झालं. त्यामुळे यज्ञ सफल झाला. विठाला पूर्वी राजेच यज्ञ करत होते आणि आता तर यज्ञाचा विषयच राहिला नाही. कारण यज्ञ करायला तुपाची धार फक्त सांगतो, हत्तीच्या सोंड एवढी चालावं लागते. ती बी जर्शीची नाही, गावरान गायची तुपाची धार लागते यज्ञाला. मग आता ते आहे का? राहिलं नाही. पूर्वी राजे करत होते, त्यात नवसू राजा म्हणून गेला. माऊलीने वर्णन केलं. नवसू राजानं 100 यज्ञ पूर्ण केले पण देव भेटला नाही. त्याला काय मिळालं? इंद्राचं पद प्राप्त झालं, स्वर्गाचा अधिपती झाला. पण स्वर्गाचा अधिपती झाल्यानंतर काय झालं? इंद्रायणीनं सांगितलं, इंद्राची पत्नी, जो आत्तापर्यंत ज्या वाहनावरती बसून आला नाही त्या वाहनावरती बसून यायचं आणि मग त्या गादीवर बसायचं. आता ही गडबडलं, त्याला लवकर जाऊन तिथं बसायची गडबड झाली. मग त्यांनी काय केलं? आता वाहन कुठलं बघायचं काय नको. ऋषीच्या खांद्यावर पालखी करून कुणी गेलं नाही. म्हणजे त्यांनी ऋषी, महान असे तपस्वी ऋषी बोलवले आणि त्या ऋषींना पालखी करायला त्या पालखीत बसला आणि त्या ऋषींना स्वर्गामध्ये घेऊन चालला. जात असताना गडबड झाली. काय? पुन्हा येईल म्हणलं, गडबड झाली त्याच्यात. विठाला विठाला त्या गादीवर बसायची गडबड झाली. तो काय म्हणू लागला त्या ऋषींना? सर्प याचा अर्थ लवकर चला. संस्कृतमध्ये त्याला सर्प म्हणलं जातं. सर्प म्हणल्यानंतर ते ऋषी चिडले. सारखंच सर्प त्रास देऊ लागला. त्यांनी शाप दिला, जा म्हणजे सर्प कुळात जाऊन पडशील म्हणून. त्या शापानं त्याला सर्प कुळामध्ये जन्म प्राप्त झाला. माऊली सांगतात बरं का, प्रमाण आहे त्याला. नवसू स्वर्गाधिपती झाला, परी तो राहटी भांबावला, तो भुजंग तो पावला नेण्याची काही. देव भेटला नाही, गादी बी स्वर्गाची भेटली नाही. म्हणून यज्ञ करून सुद्धा देव भेटत नाही. त्याही साधनेनं देव भेटला नाही. चला पुढं. अजून तपश्चर्या करून देवाची प्राप्ती करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेत. आताही तपश्चर्या हिमालयामध्ये करतात, पण तपस्या करून सुद्धा देव भेटत नाही. याचं उदाहरण मला सांगा, सर्वात जास्त तपश्चर्या कुणी केली पाठीमागे? सर्वात जास्त बघा तुम्ही, विश्वामित्रानं 60,000 वर्ष तपश्चर्या केली. किती? त्यावेळेला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. 60,000 वर्ष तपश्चर्या केली, परंतु त्याला काम आणि क्रोध निर्माण झाला, अभिमान बी निर्माण झाला, म्हणजे विकार निर्माण होतात तपश्चर्याने. त्याप्रमाणे तो काय झाले त्याची अवस्था? म्हणजे काम क्रोध निर्माण झाल्यामुळं देवाला ते चालत नाही. देवाने एक मदनरूपी पुरुष जन्माला घातला. त्यांची जिथं गुंफा होती त्याच शेजारच्या गावामध्ये मदन नावाचा एक सत्पुरुष जन्माला घातला, अवतारी पुरुष. आणि त्याला काम लावलं की ह्याचं जे काम क्रोध जे काय आहे हे घालव. देवाचं काम आहे ते. ही 60,000 वर्ष तपश्चर्या करून काम क्रोध त्याची विश्वामित्राची गेली नव्हती. त्यांना एवढं निर्माण झालं की ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, पण प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद विश्वामित्राची झाली. गाय जर ब्रह्मदेवानं केली असेल
तर म्हैस कुणी निर्माण केली? विश्वामित्राने केली. एवढी ताकद निर्माण झाली, पण देवापासून दूर गेले. देवाने त्या मदनाला सांगितलं, याला एकदा शिक्षा दे, याचा जी काम क्रोध मनामध्ये आहे त्याला नीट करतो. देव सोडत नाही, कुणाला सोडत नाही. जर काम क्रोध मद असेल, मच्छर असेल, तर ती शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे मदनानं काय केलं? 2 लगाम विणले, 2. आणि 3रा विणत त्या विश्वामित्राच्या गुंफेवरून निघाला. देवानं काम सांगितलं होतं. विश्वामित्र त्या बाहेरच्या कट्ट्यावरती बसले होते. मदन आता ते ओळखलं त्यांनी, मदन आहे ते, त्यांना म्हणजे एवढं ज्ञानच होतं विश्वामित्र. मग मदनाला हाक मारली. हाक मारल्यानंतर गेले. म्हणले काय करतोय? म्हणले काय नाही. म्हणले लगाम विणतोय. म्हणले लगाम. ते म्हणले कोणासाठी? काय आडील घोडे असतील म्हणजे आडील, त्या घोड्याला लगामाशिवाय चालत नाही. म्हणजे मग कोणासाठी सांग? म्हणले कशाला? म्हणले ऋषीवर तुम्ही विचारता. म्हणले उगं तुम्ही राग येईल तुम्हाला. म्हणले नाही नाही. म्हणले सांग. ते म्हणले ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघासाठी 3 लागतात, म्हणजे बाकीच्याला काही लागत नाही. आता ब्रह्मदेवाचं नाव घेतल्यावर यांची तळपायाची आग मस्तकाला गेली, कारण प्रतिसृष्टी निर्माण जी करण्याची ताकद होती. त्यांनी सांगितलं माझं नाव त्या यादीत नाही. ती आता आलतात ते जिरवायला. त्यांनी सांगितलं बिन व्हटाळीची तटू. म्हणले तुम्हाला लगामाची काय गरज आहे? म्हणजे तुम्हाला व्हटाळीसुद्धा लागत नाही. चिडलं ना ते म्हातारं. चिडल्यानंतर मग म्हणले चिडू नका, तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. म्हणजे 15 दिवसाची मुदत द्या. 15 दिवसाची मुदत दिली. 11व्या दिवशी, 15 दिवस होऊ दिलं नाही मदनानं, 11व्या दिवशी सुंदर असं 16 वर्षाच्या मुलीचं रूप धारण केलं, वस्त्र धारण केली, सगळं रूप पालटलं त्यानं. आणि तो शेणाची पाठी घेतली आणि शेण वेचत गौऱ्या वेचत निघाला. नेमकं ती बसलेलंच होती विश्वामित्र. पाऊस बारीक बारीक येत होता. त्यावेळेला विश्वामित्रानं पाहिलं, ही मुलगी म्हणली पाऊस येतोय. त्या मुलीला हाक मारली. तिकडे म्हणले तर आडोशाला थांब. म्हणले पाऊस उघडल्यावर जा. नको नको म्हणले, ऋषीच्या आश्रमाला स्त्रियाचा संग नको. नाही नाही म्हणले तुला काय ये म्हणले मुलगी. आता ह्याला बी जायचंच होतं. गेले जवळ. आत अग्नी यज्ञकुंड पेटलेला होता. अग्नी म्हणजे तिथं जरा अंग शेक म्हणजे वळ झाले. अंग शेकायला गेल्याने ह्या विश्वामित्रांचा काम अनावर झाला आणि झोंबाझोंबी खेळायला लागल्यानंतर मग मात्र त्यांनी सांगितलं आता लग्न तर लावून घ्या. म्हणजे दुधात साखर. आता काय ब्राह्मण ओळखायची गरज नव्हती. सगळे मंत्र म्हणले, लगे लग्न लागलं. तर म्हणले घोडं आणा ना. म्हणले आता घोडं लागतं फेऱ्या मारायला. आता कुठनं आणायचं? वाका म्हणले खालीच. वाकलं म्हातारं काय करणं, वर थाप टाकली. ती मदन नावाची मुलगी बसली. 2 फेऱ्या झाल्या आणि 3ऱ्या फेरीला खाली उतरताना मुलगी नसून मदन समोर. यडका मदन केवल पंचानन, भस्मासुर मुकला प्राणाशी, तेची गती झाली वालीची. विश्वामित्रासारखे ऋषी नाडिले जननी अडका मदन तू केवल पंचानन. म्हणजे एवढी तपश्चर्या 60,000 करून सुद्धा देवापासून दूर गेले, देव भेटलाच नाही. मुद्दा सांगतो. चला आता पुढं. योग साधना करून अनेकांनी देवाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात जास्त योग साधना कुणी केली? सगळ्यात जास्त. जसं विश्वामित्रांनी तपश्चर्या, सर्वात जास्त चांगदेव महाराजांनी योग साधना केली. बरोबर आहे. चांगदेव महाराजांनी योग साधना केल्यानंतर त्या आश्रमावरती मेलेली मुर्दे आणून टाकायचे चांगदेव महाराजांनी. आणि मग 6 महिने समाधीस्थित राहायचे. 6 महिने योग साधनेच्या. आणि ज्याला समाधी विसर्जन होईल त्याला ती मेलेली लोक जिवंत करून पाठवायची. त्यांना सिद्धी प्राप्त झाली. देव भेटला नाही. मुद्दा इथं आपला. कीर्तनकार महाराज कुणीकडे चालला नीट लक्षात ठेवायचं. विठाला विठाला. एक वेळ नेमकं ही 3 4 भावंड त्या
आश्रमावरून निघाले होते संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई. जात असताना त्या आश्रमावरती थांबले. त्यांनी विचारलं त्या सेवकाला, कुणाचा आश्रम आहे? ते म्हणजे आमच्या चांगदेव महाराजांचा आश्रम आहे. बरं बरं म्हणजे बाकी काय बोलले नाही. पण मुक्ताई म्हणल्या ही का झोपलेत लोक म्हणले इथं, हे मुली म्हणले. आता ती सेवक बी तसाच होता. ते काय झोपलेत का म्हणले, मेलेले आहेत म्हणले मुर्दे. मग इथं मसणवट आहे का म्हणले, कशाला आणले? नाही नाही म्हणले आमच्या चांगदेव महाराजाची 6 महिन्यानंतर समाधी विसर्जन होती आणि ती लोक जिवंत करून पाठवतात. मग त्याच्यासाठी एवढी साधना करायची का, योग साधना करायची गरज आहे का म्हणले मुक्ताई म्हणले. मग काय तू उठवते का म्हणले. हो उठवते म्हणले. उठा रे म्हणले, जावं आपल्या आपल्या घरी. जशी झोपेतनं उठवत असे ते मुर्दे उठून गेले. आणि 6 महिन्यानं ज्यावेळेला समाधी विसर्जन झाली त्यावेळेला बाहेर आले चांगदेव महाराज. चांगदेव महाराज बाहेर आल्यानंतर पाहिलं तर कोणच नाही बाहेर, एकही मेलेला माणूस नाही. मग त्या शिष्याला विचाराले कोण मेलं नाही काही वेळेला. भरपूर मेलते म्हणले. मग कुठे गेले? तुमचे बाप आलते म्हणले. त्यांनी उठवून लावले. कोण होते काय आम्ही काय विचारलं नाही म्हणले. पण ते कुणीकडे गेले काय माहिती. त्यांच्या योग साधनेच्या जोरावरती त्यांनी बरोबर पाहिलं की म्हणजे अलंकारापुरामध्ये गेले. आणि मग भेटायला जाण्यासाठी तयारी सुरू झाली. तर एवढं होऊन सुद्धा अभिमान गेला नव्हता. त्यांनी काय केलं, वाघ आणायला लावला, सर्प आणायला लावला आणि अग्नीचा तुरा तयार केला. वाघावरती बसले, हातात तो सर्पाचं हासूळ केला आणि अग्नीचा तुरा घेऊन निघणार. तेवढ्यामध्ये त्यांच्या लक्षात मोठा माणूस यायला लागल्यानंतर अगोदर निरोप देतात, मी येणार आहे म्हणून. बरोबर आहे. एका आता समजा कोणता मंत्री यायचं म्हणलं तर अगोदर कळवतात पोलीस स्टेशनला की असं असं इथं येणार आहे म्हणून. तसं त्यांनी एक कागद घेतला आणि त्याच्यावर लिहायला सुरुवात केली. त्यांनी लिहायला सुरुवात केली म्हणजे चिरंजीव लिहावं तर कार्य मोठं आहे आणि तीर्थरूप लिहावं तर लहान आहे. काय लिहावं होता म्हणजे काय नाही, हा असा कोरा कागद दिला, जा म्हणले चांगदेव महाराज भेटीला यायला लागले म्हणून सांगा. त्या सेवक याला ठिकाण सांगितलं होतं. त्या ठिकाणी बरोबर गेले. ही 4 भावंड भिंतीवरती बसलेली होती. चांगदेव महाराजांकडून येणार ती चिठ्ठी दिली. पहिल्यांदा संत निवृत्तीनाथाकडे गेली, त्यांनी सोपान काकाकडे गेली, माऊलीकडे गेली आणि मुक्ताईकडे गेल्यानंतर तिथं काय ते कडक काम. त्यांनी विचारलं, त्यांनी दोन्हीकडून बघितलं. अरे म्हणले कोरेच आहे कागद, काय लिहिलं नाही याच्यावर. नाही मला असं दिलं म्हणले. चांग्या म्हणले किती 1400 वर्ष जगला पण कोराच राहिला. मुक्ताई म्हणले मी सांगतो का, मी म्हणत नाही. आणि मग ते कसे आले सांगितलं वर्णन. वाघावर आहेत, हासूरचा, सापाचा आहे, सर्पाचा आहे, काय हरकत नाही म्हणले. मग माऊलीने निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं आणि आता आपण कशावर जायचं म्हणले. काय नाही म्हणले, ती आज्ञा म्हणले भिंतीला. आणि भिंतीला आज्ञा दिली. तिकडून चांगदेव महाराज आले आणि भिंत ज्यावेळेला रेल्वेसारखी झाली दरदर दरदर त्यावेळेला मग पाहिलं त्यांनी ती. मग त्यांचा अहंकार गेला. बरोबर. मग अहंकार गेल्यानंतर लोटांगण घेत मग संतांच्या पायावर नतमस्तक झाले आणि मग सांगितलं मला आता माफ करा म्हणले, माझ्याकडून चूक झाली, मला आता देवाची भेट करून द्या. चांगदेव महाराजांनी माऊलीला सांगितलं. माऊलीने सांगितलं मुक्ताई यांचं काय म्हणणं, देवाची भेट करून दे म्हणले. मग मुक्ताई गुरु करून घेतल्या. सांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. पाटी पोटी स्वरूप केले सद्गुरूने, तव अभिमान गेला माझा. कृपावंत जेव्हा झाली मुक्ताबाई, स्वरूप दिशा नाही दाखविले. दाही दिशेला मग देवाचं स्वरूप दिसू लागलं. सांगदेवे आईशे आठविले फार, केला नमस्कार नामा म्हणे. नामदेवरायांनी वर्णन केलं. मग अहंकार गेला
1400 वर्षाचे तपती तीरवासी येवोनी चांगदेव लागती चरणाची करोनी कृपा देवे अनुग्रहिणे त्याशी देऊनी आत्मज्ञान केले सहवासी जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे बंधू। मग चांगदेव महाराजांना देवानं जवळ घेतलं। कुणी सांगितल्यावर? संतांच्या पायावर माता ठेवल्यानंतरच चांगदेव महाराजाला देव भेटला म्हणून पहिल्या चरणामध्ये सांगतात संत पायी माता हरिता सदा भाव 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 संतापायी माता धरिता सद्भावे तेने भेटे देव आपोआप। पण संत भेटले पाहिजेत, बरोबर आहे? पण कोणते संत भेटले पाहिजेत? ज्यांच्याजवळ देव आहे ते संत भेटले पाहिजेत। ज्यांच्याजवळ देव नाही त्या संतांच्या पायावर डोकं जरी फोडून घेतलं तरी देव भेटू शकत का? त्यांच्याजवळ नाही। मला एक सांगा, मला 1,00,000 रुपये पाहिजे, मग मी कुणाकडे गेलं पाहिजे? जो माणूस मजुरीने जातो त्याच्याकडे गेलो मला 1,00,000 रुपये दे म्हणलं, देऊ शकतो का? नाही। मग ज्याच्याकडे 1 कोटी रुपये गेल्यानंतर तो 1,00,000 रुपये देऊ शकतो, बरोबर आहे? तसं ज्या संतांजवळ देव आहे त्या संताकडे गेलं पाहिजे। मूळ मुद्दा लक्षात ठेवा, नाही तर संताचं काय माप आता कमी नाही, किती आहे त्याला मापच सापडलं नाही आता। विठाला विठाला मी सांगतो म्हणून नाही, तुकोबारायांचा एक अभंग आहे, अनेक अभंग आहेत। तुकोबारायांचं जे काय आहे ना वेशधारी संतांचं प्रकरण, त्याच्यामध्ये अनेक अभंग आहेत, पण त्यातला एकच ज्यांच्याजवळ देव नाही तुकोबारायांनी सांगितलं ते तुमच्यापुढं मांडतो। जास्त मला त्याच्यावर विश्लेषण आपण पंढरपुरात आहे त्यामुळं त्या विषयावर आपल्याला जास्त जायचं नाही। तुकोबाराय म्हणतात ज्या संतांच्या जवळ देव नाही त्या संताकडे तुम्ही जाऊ नका। कथा करुणी दावी प्रेम कळा अंतरी जिव्हाळा कुकर्माचा तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी लटकी दरी बोंडी नाशिकाची टिळे टोपी माळ देवाचे गबाळ वागवी वंगाळ पोटासाठी गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी तयाच्या अंतरी कामळो कीर्तनाचे वेळी रडे पडे डोळे आणि प्रेमा विन डोळे। आता सध्या तुम्हाला बघायला मिळतंय का नाही मिळत? एवढं रडवतात आणि ते कीर्तनकार बी रडतात का नाही? आणि समोरच्याला इतकं त्याला भाविक करून रडवतात। तुकोबारायांनी सांगितलं मी नाही। असे जे आहेत त्याच्यावर जवळ स्पष्ट सांगितलं तुकोबारा, तुका म्हणे आईशे मायेचे मैंद तयापाशी गोविंद नाही नाही। मी माझ्या पदरचं काही बोलणार नाही, कुणावर टीका नाही। जे सत्य आहे तुकोबारायांनी संतांनी जे सांगितलंय ते तुमच्यावर मानतो। ज्यांच्याजवळ देव आहे त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांची लक्षणं जर कळली पाहिजेत ना। देवतया जवळी वसे देवतया जवळी वसे
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वामध्ये ज्याला देवच दिसतो, ही अवस्था ज्या संतांची झाली. इथं सांगितलं विश्वदेव सत्यत्व, विठ्ठल जलीस तळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलूची अवस्था ज्या संतांची झाली, त्यांच्याजवळ देव सांगितलं. इतर ठिकाणी देव सापडणार नाही. आता हे असे संत भेटणं एवढं सोपं आहे का? मला सांगा. वेशधारी संत किती मिळतील, मग तुकोबारांनी सांगितलेले. पण असे संत देव ज्यांच्याजवळ आहेत ते भेटणं किती अवघड आहे. बहुवा वगड आहे संत, आईशेवर ममज धावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगट होती. म्हणून असे संत भेटणं अवघड आहे. हे संत भेटण्यासाठी पवना घाल चंद्रामृत सुखे शेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य सागर हेळा तरवेल, परित्या साधूची भेटी नव्हेगा. नाथ महाराज सांगतात पवना घालवेल पालान, पायी चालवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परित्या साधूचे न कळे महिमा. त्यांचा महिमा सुद्धा कळू शकत नाही. मग भेट होणं लांब. जरी भेटले तरी आपल्याला कळत नाही. ते पूर्व पुण्यास्था गाठी संत भेटीत होय. आणि त्याला पुन्हा भाग्याची जोड असावी लागते बरं का. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आणि भाग्य आणि पुण्य ज्याला एकत्र येईल त्याला मग असे संत मिळू. पुण्य फळाले बहुता पुण्य फळाले बहुता Thank you.
कसा झालो सन्मुख तैसा संत चरणी फिरू आजी फिटले माझे कोडे बहुता जन्मीचे साकडे आणि कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे मग देव भेटतो मुद्दा आपला इथं आहे मग परब्रह्म उभा राहिलं समोर या संतांमुळं असे संत भेटणं फार अवघड आहे देवानं आपण होऊन संताकडं भक्ताकडं जावं ज्या संतांच्या पायावर माता ठेवल्यानंतर देवानं आपण होऊन त्या भक्ताकडं जावं असे संत भेटले पाहिजे मला सांगा कुर्मदासाचं गाव कोणतं कुर्मदास मूळ गाव सांगा हो इथं आलेले आहेत ते मूळ गाव पैठण आहे त्यांचं आणि पैठणला महान असे संत त्या काळामध्ये होऊन गेले कुणाला माहीत आहे पैठणचे संत नाही कारण आम्ही त्याच्या खोलात जात नाही बाकीच्याला कधी माहीत व्हायचं विठाला नाथ महाराजांच्या पंजोबाचं नाव काय बरोबर भानुदास महाराज हे महान संत त्या काळामध्ये होऊन गेले नामदेवरायचे समकालीन माऊलीचे समकालीन संत आहेत बरं का ते आणि मग ज्या पैठणहून भानुदास महाराजांची दिंडी पंढरपूरला यायची त्या काळापासून अजून बी चालू आहे मग त्या दिंडीचं ज्याला उद्या दिंडी निघणार म्हटल्यानंतर रात्रीच्याला कीर्तन असायचं भानुदास महाराजांचं आणि कुर्मदास त्या कीर्तनाला येऊन बसणार म्हणजे कुणालाही उचलून त्यांना काय हात नव्हते पाय नव्हते त्याने आईला सांगायचे मला कीर्तनाला नेऊन बसव कुणाला तर बोलून ते नेऊन बसवायच्या पण एक वर्षी काय झालं भानुदास महाराजांनी पंढरीचं आणि देवाचं वर्णन केलं नामदेवरायच्या अभंगाचं प्रमाण घेतलं तिथं बरं का अनंत तीर्थाचे माहेर अनंत रूपाचे सार अनंत अनंत अपार तो हा कटेकर ठेवून उभा धन्य धन्य पांडुरंग सकल दोषा होय पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखलिया नामा मने धन्य जन्म जे धरिती पंढरीचा नेम तया अंती पुरुषोत्तम जीवे भावे न विसंबे जर पंढरपूरला गेला तर या जन्म मरणाचं जर सुटायचं असेल तर तो सोडवू शकतो म्हणून पंढरपूरला गेलं पाहिजे असे ज्याला भानुदास महाराजांनी वर्णन केलं त्यावेळेला त्या कुर्मदासांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली की मला आता पंढरपूरला जायचं दिंडीत त्याला सर्व कीर्तन सुटल्यानंतर लोक निघून गेले पण कुर्मदास काय तिथनं हल्लेलं आहे भानुदास महाराज त्यांच्याकडे गेले अरे म्हणजे सगळे गेले तू का थांबला इथं नाही म्हणजे दर्शन घेतलं पायावर माता ठेवलं मला पंढरपूरला यायचं नाही अरे म्हणजे तुला हात नाही पाय नाही चालणार कसा येणार कसा ती काय नाही म्हणजे तुम्ही सद्गुरू आता गुरु आहेत म्हणले माझे संत आहेत तुम्ही जर चल म्हणला तर निश्चित माझं येणं होईल आणि मला देव भेटेल म्हणले बराच वेळ झाल्यानंतर भानुदास महाराजांनी सांगितलं तुझी जरी इच्छा आहे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ असा निश्चय झाला होता त्यांचा आणि मग त्यांनी सांगितलं भानुदास महाराज काय हरकत नाही म्हणले चल म्हणले भानुदास महाराज निघून गेले त्याच वेळेला त्यांनी विचारलं होतं कुठं मुक्काम आहेत भानुदास महाराजाला त्यांनी मुक्कामाच्या जागा सांगितलं होतं तिथून घरी गेले नाहीत कुर्मदासाने तिथूनच लोटांगण घालत लोटांगण घेत मुक्कामी अगोदर आले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिंडी पाठीमागून आली पण मुक्कामाला अगोदर तिथं गेले असं लोटांगण घेत आणि मग लोटांगण घेत गेले असताना पाठीमागून भानुदास महाराज आले म्हणजे तू अगोदर आला हो म्हणजे तुमची कृपा आहे बरोबर आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामाला तीच परिस्थिती लोटांगण घेत गेली पण तिसऱ्या मुक्कामाला मात्र अंगातनं रक्त वाहिलं सगळं रक्त मंबाल शरीर झालं होतं लोटांगण घेण्यामुळं रक्त वाहिल्यामुळं तिथून त्या लवच्या पुढं काही त्यांना जाता येणार पुढं काहीच दिसणार त्यांना असतं मग एका रोडच्या कडेला पडलेले राहिले पाठीमागून दिंडी आली भानुदास महाराजांनी पाहिल्यावर कुर्मदास इथं पडला आहे भानुदास महाराजांनी त्यांना उठवलं ते रक्त वगैरे सगळं पुसलं भानुदास महाराजांनी आणि म्हणले अरे कुर्मदास तुझी अवस्था अशी झाली असा कसा येणार तो नाही म्हणले आता म्हणले गुरुवर्य माझं काही येणं होत नाही देवालाच माझ्याकडे पाठव
का म्हणले, तुम्ही संत आहेत म्हणले, तुमची देव आज्ञा मोडत नाही मला माहीत आहे म्हणले. संतांनी सांगितलेलं देव ऐकतो. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज आठवण, तुम्ही द्यावी पानमंगा ठेवू माझी सांगा कापुरती, अनाथ अपराधी पतिताग्रान परिपाया वेगळा नका करू. तिथं सांगितलं तुम्ही अच्युतात निज निर्धारी, तुम्ही म्हणाल त्या ते उदरी एरवी न दर यादी, तुम्ही सांगितल्यानंतर माझा उद्धार होईल, तुम्ही तेवढा माझा निरोप द्या म्हणले. तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार, माझी बाकावी करणा विनवा पंढरीचा राणा, तुका म्हणे मजा आठवण मुळं लवकरी पाठवा, माझ्याकडे देवाला पाठवून द्या म्हणजे तुम्ही या घेऊन म्हणले. भामदास महाराजांनी म्हणले अरे कुर्मदास मी निरोप देतो म्हणले. तर देव काय काय नाही म्हणले, तुमच्या सांगण्यानं देव निश्चित मला भेटण्यासाठी येणार म्हणले. भामदास महाराजांनी दिंडी हलवली आणि जाताना त्यांना सांगितलं होतं तू चंद्रभागेचं स्नान तुमचं एक करा आणि माझ्या नावचं एक करा. त्याप्रमाणे भामदास महाराजांनी चंद्रभागेत आल्यानंतर स्नान केलं, कुर्मदासाचं नाव घेऊन एक स्नान केलं आणि मग देवाच्या दर्शनाला गेले. आणि तिथं सांगितलं होतं देवाचं दर्शन घेऊन तुमचं एकदा घ्या आणि माझे नाव घेऊन सांगा माझा निरोप, कुर्मदासाचं दर्शन आहे. त्याप्रमाणे भामदास महाराज दर्शनासाठी गेले. गेल्यानंतर देवाने पाहिलं. देव म्हणले भामदास महाराज आज उशीर झाला यायला. तर देव भामदास महाराजाला बोलवते, त्यांचा अधिकार फार मोठा आहे. ज्याने राजाने एका नेलतं त्यांनी सुंबळीत घालून आणलं होतं देवाला, एवढा अधिकार होता. देवाने विचारलं एवढा उशीर का, झाला उशीर म्हणले. एकदा दर्शन घेतलं, पुन्हा दुसऱ्या वेळेला घेतलं, म्हणजे 2 वेळा दर्शन घ्यायचं कारण काय, भामदास महाराजाला विचारलं. म्हणजे कारण तसे तुमचा एक भक्त म्हणलं कुर्मदास, तो लवच्या अलीकडच्या बाजूला पडलेला आहे, त्याला तुम्ही दर्शन द्यावं लागते, तुम्हाला भेटावं लागतं म्हणजे. भामदास महाराजांनी सांगितल्यानंतर देवाने सांगितलं तुम्ही सांगितलं म्हणल्यावर जा, मी सांगितलं म्हणून नको म्हणले. भामदास महाराज होती ती, मी नको तुमचा भक्त आहे म्हणून जावा म्हणतो मी. मग कबूल केलं देवाने आणि नामदेव राहिला ज्ञानोबा राहिला की बोलवून घेतलं. बोलविला नामा आणि ज्ञानदेव सांगितला भाव होता या प्रती प्रमाणात. ते भामदास महाराजांचा 100च्या पुढची चरण आहेत, 110 का 100 एवढा अभंग मोठा येतो. त्यांनी सर्व वर्णन केले त्याच्यामध्ये जे घडलं आहे ते. आणि मग माऊली आल्यानंतर नामदेवराय आल्यानंतर देवाने सांगितलं आपल्याला म्हणले ते कुर्मदास भक्त आहे त्याला भेटायला जायचं म्हणले. पण म्हणजे जाताना दुसरा एक भक्त आहे म्हणले माझा, त्याला भेटून पुढं जायचं म्हणले. आता मला सांगा, मंत्र्यानं एखाद्याच्या कार्यकर्त्याच्या घरी जायचं म्हणल्यावर किती मोठं आहे त्याला वाटतं, बरोबर आहे का? पण देव स्वतः म्हणते मला एका भक्ताला भेटायचं. नामदेवराला आशा लागली कोण असा भक्त की देवानं माझा भक्त म्हणावा. म्हणजे देवा कोण आहे? जाता मार्गे भक्त देवाचा आवडता, होता सावता जीवनमुक्त. भामदास महाराजांनी वर्णन केलं. काय हरकत नाही म्हणले देवा. नामदेवे चरणी ठेवेला माता, बरवे दिनानाथा विचारले, संतांचे दर्शन होईन संयोगे, निवांत अष्टांगे चरण स्पर्शे. चला म्हणले. किती जण? 14 जण निघाले देवासहित. जात असताना आरणच्या अलीकडच्या बाजूला थांबले देव आणि आता हे नाटक सुरू केलं देवानं. मला म्हणले ताण एवढी लागली. मग नामदेवराय म्हणले पाणी आणतो जाऊ नका, तुम्ही जाऊ नका म्हणले. लागले शेमचं थोडं पोचना, फार ताण लागले म्हणले. मग माझी मी जातो म्हणले पाणी पिऊन येतो. का? नामदेवरायला थोडा अभिमान झाला. ते अभिमान तिथं घालवायचा होता देवाला. ते कुणाला सोडत नाही, स्वतःच्या बायकोला सोडलं नाही. सत्यबाबा मातेचा अभिमान जिरवला का नाही? आता कथा सांगायला टाईम नाही मला. विठाला मग देव स्वतः ह्या दोघालाही तिघालाही बाहेर ठेवलं. देवच एकटी गेली. नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी, माळिया भितरी गेला देव. आणि मग सावता महाराजाच्या समोर देव जाऊन उभा राहिले. उभा राहिल्यानंतर
आता देवाचं तेज असं होतं की समोरून जर लाईट आला आपल्याला मोठा गाडी चालवताना तर काही दिसत नाही पुढचं, दिसतं का? तसं देवाचं तेज सामान्य नव्हतं. पांडुरंग कांती दिव्य तेज भगवंताच्या तेजानं डोळे त्यांचे दिपले, काहीच पुढचं दिसेना. मग भगवंतानं आपलं तेज कमी केलं आणि मग सावता महाराजाला देव दिसले. साष्टांग दंडवत घालून दर्शन घेतलं आणि मग देवाने स्वतः सावता महाराजाला उठवलं आणि आलिंगन दिलं आणि मग म्हणले, देवा म्हणले मला पूजा करू द्या. म्हणे देवराव कैसे तुझे पूजन, राखी राखी माझे प्राण, आता माझे प्राण वाचवा अगोदर म्हणले. भक्ताच्या समागमामध्ये जाऊन बसतो देव, लक्षात घ्या. मग सांगितलं म्हणजे झालंय कोण, तुमचा प्राण कोण घेणार आहे? मोठे चोर तस्कर आले म्हणजे मोठे. मग म्हणले लपा उसा तिकडं बागेत. ते म्हणजे साधे चोर नाहीत म्हणजे, त्रिभुवनात जरी तुम्ही लपवलं मला तरी ते हुडकून काढणार. मग कुठं लपवायला जागा देऊ? हृदयामध्ये जागा द्यायला पाहिजे.
साठवला होता. भक्तीनं तो हात साठवला होता, बाहेर उभा राहिला. बरोबर. मग म्हणजे आता काय करू. मग जे खुरपत होते ते खुरप कटीला लावलेलं होतं. मग कटीचे खुरपे काढून सत्वर हृदय पाडिले तत्क्षणी. त्याच वेळेला खुरप्यानं ते हृदय फाडलं आणि मग भगवान परमात्माने लहान रूप धारण केलं. आता तू किती रूप धारण करतो. भाव बळे कैसा झाला अशी लहान, मागे संती ध्यानवर नेले तू किती लहान होतो मोठा होतो नेलं. आणि मग हृदयामध्ये आत बसून पुन्हा पूर्ववत हृदय झालं सावता महाराजांचं. आणि मग बराच वेळ तो भक्ताचा आणि देवाचा संवाद चालला. बरं का. साठविला देवाचं आणि भक्ताचं हिरकून चालू झालं. बराच वेळ झालं. नामदेवराय तोपर्यंत तिकडं वाट पाहतात. ज्ञानोबराय पानदास महाराज कधी यायचे. पाणी प्यायला कसले गेले. शेवटी नामदेवरायने विचार केला आता काय देवाचं खरं नाही म्हणलं. नामदेव ज्यावेळेला सावता महाराजाकडे निघाले त्या पाऊल खुणा नामदेवरायने लक्षात ठेवलं होतं. त्या पाऊल खुणावरती बरोबर सावता महाराजापर्यंत आले. तिथून पाऊल खुणा संपल्या. मग सावता महाराजाला विचारू लागले अहो इथं पंढरीनाथ आलता कुठं गेला. तर ते काही शुद्धीवर होते का. देहीच विदेही भोगुदशा असो ऐसा कोठे आठवायची नाही. देहीची विदेही अवस्था सावता महाराजांनी झालेली होती. त्यामुळं काहीच बोलणार. शेवटी त्यांनी दंडाला धरलं हलवलं. अहो म्हणले. मग डोळे उघडले. अहो इथं पंढरीनाथ आलता कुठे गेला. देव इथपर्यंत आला. इथनं पावलं बंद निश्चित इथंच आहे म्हणले. सावता महाराजांनी अगोदर दर्शन घेतलं त्या संतांचं तिघाचंही. आलिंगन दिलं आणि मग पुन्हा कट्टीचं खुरप काढलं काय आणि पुन्हा हृदय फाडलं. मग तो पांडुरंग निघाला बाहेरी, नामा पाय धरी धावूनिया. मग हृदयातनं बाहेर निघाले. मग नामदेवरायला अहंकार होता. तो म्हणजे आपल्यापेक्षा हा भक्त श्रेष्ठ का. ज्याने हृदय फाडून आत बसवलं आपण कुठं. मग अहंकार गेला. देवाजवळ तेवढं मात्र थोडं बेकार आहे. अहंकार झालाही सोडत नाही. मग ज्याला झालं त्यावेळेला मग देवच नाचायला लागले. आनंदाचा मार्ग संताचे संगती. दोन ठिकाणी देव नाचला. एक नामदेवरायच्या कीर्तनामध्ये नाचला का नाही. नामदेव कीर्तन करी देव नाच पांडू. नामदेव कीर्तन करी देव नाच पांडू. नामदेव कीर्तन करी देव नाच पांडू. नामदेव कीर्तन करी देव नाच पांडू.
कीर्तनामध्ये एकदा नाचले आणि तिथं सावता महाराजा तिथं स्वतःच देव नाचले, आलिंगन दिलं, सर्वांना नाचायला लागले. आनंदाचा मार्ग संतांचे संगती, आनंदे नाचती पांडुरंग. प्रमाणाशिवाय मी बोलत नाही बरं. रामदास महाराजाचा अभंग बघा तुम्ही, ते ही सगळी प्रमाणं तुम्हाला सापडते. आणि मग देव नाचला आणि तिथून मग ठरलं अहो ती जायचं म्हणजे आपल्याला पुढं कुर्मदासाकडं. आणि मग तिथून कुर्मदासाकडे निघाले. तोपर्यंत इकडं तो वाट पाहत होता, येऊ 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 धावून या, विलंब का वाया लागेला कृपाळे. आणि मग कुर्मदासाचे डोळे झाकलेले होते. हे चौघजण सावता महाराजांसहित तिथं गेलेत बरं का. लक्षात घ्या, त्याच्यात वर्णन आहे तसं. सावता महाराज, नामदेवराय, ज्ञानोबाराय आणि भानदास महाराज हे चौघं आणि देव पुन्हा. ज्याला मग गेले, उभा राहिल्यानंतर देवाने हाक मारली, अरे कुर्मदासा डोळे उघड म्हणले, मी आलो म्हणले. मग डोळे उघडले कुर्मदासाने आणि मग पायावरती माथा ठेवला देवाचे. उभा राहताना ते कशी उभा राहिले होते माहिती का. एका बाजूला सावता महाराज, भानदास महाराज, एका बाजूला ज्ञानोबाराय आणि नामदेवराय. दोई बाई संतांची शोभा, दोई बाई संतांची शोभा, दोई बाई संतांची शोभा, दोई बाई संतांची शोभा. सिंहासनी उभा श्रीधर, सिंहासनी उभा श्रीधर, सिंहासनी उभा बाई संताची शोभा, सिंहासनी उभा श्रीधर. गाती नारद तुंबळ प्रेमी, हरीचिया नामे गरजताती. असा सुंदर असा सोहळा सुरू झाला. आला पंढरीराव कुर्म घाली लोटांगण, दिदिले आलिंगन चहूभुजी. ज्या वेळेला आलिंगन द्यायच्या वेळेला चहूभुजी अवतार कोणता देवाचा, दिले आलिंगन चहूभुजी वर्णन आहे त्याच्यामध्ये. ज्या वेळेला कुर्मदासाला भेट द्यायची त्यावेळेला कोणत्या रूपामध्ये दिली, आलिंगन दिलं विष्णू रूपामध्ये. चार हात कशात आहेत, पहिलं जे रूप आहे देवाचं विष्णू रूप, ते रूप धारण केलं आणि त्यांना आलिंगन दिलं, कुर्मदासाला दर्शन दिलं. आणि मग कुर्मदासाला म्हणले माग तुला काय मागायचं असेल. देवा म्हणले याच्यासाठी केला होता अट्टाहास, तुकोबारायचं प्रमाण बरोबर आहे. मी एवढ्यासाठी नाही म्हणले, तू का म्हणे तुझी नलगे दसोडी परी आहे आवडी दर्शनाची. दर्शन देवा तुझं झालं पाहिजे म्हणून मी इथपर्यंत आलेलो, मला बाकी काय नको. आणि मग भानदास महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं की माझ्यासाठी देवाला त्रास झाला एक, आणि माझ्यासाठी माझ्यामुळं म्हणले माझ्या भक्ताला त्यांनी भेट दिली, याचा आनंद असून भानदास महाराजांच्या डोळ्यामध्ये आले. एवढा आनंद झाला. देव कुणामुळं लुटला, भानदास महाराजासारख्या संतांच्या पायावर माथा ठेवल्यानंतर मग देव भेटला. मनोनी संताशी अखंड बजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, जय गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, Jai
गोष्ट काय संत पायी माता धरिता सद्भावे 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 संत पायी माता धरिता सद्भावे
मनोरी संताशी अखंड बजावे त्यांचे पायी व्हावे नील सदा. पण कोणत्या पुन्हा सांगितलं, संता घरी देव काम धंदा करी पितांबर धरी वरी छाया. आता तो कुणाचं काम केलं नाही असं नाही, सगळ्या संतांची कामं केली. या संतांचं सुद्धा काम केलेलं आहे. विठ्ठला अनेक प्रकारची कामं केली, पण जे करू नये ते काम केलं. मला सांगा, बाळात पण करायचं काम कुणाचं असतं, सुईनीचं असतं पूर्वीचा काळ. आता नाही, आता ती काय सिस्टर आली. बरोबर आहे, तर ती काम सुद्धा देवानं करावं. चोकोबाची कांता शेती गर्भिण झाले 30 पूर्ण 9 मास करुणी विनंती पतीशी बोलत असावे साहित्य घरा माझी. पण सांगितलं, बहिणीच्या गावाला गेले पण साहित्यही भरलं नाही. देवाचं भजन करत 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 बहिणीच्या गावी जाऊन राहिले, तिथंही भजनच करत बसले, बहिणीला काहीच बोलले नाही. इकडं तोपर्यंत टाईम झाला, वेळ आली प्रसूत व्हायची, पण ती काही बहिणी येणार काय होणार. शेवटी काळजी कुणाला लागली, या बाबाला लागली. त्यानं लगेच चोकोबारांच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि दारावरती थाप मारली. चोकोबाची बहीण झाला जालंधर, 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 चोकोबाची बहीण वहिनी उघडा दार हाका मारली. दार उघडलं. उघडल्यानंतर बहिणीला पाहिलं त्याने चोकोबारांच्या. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, माझा पती गेला कोणीकडे, तुम्हाला निरोप दिला, माझा पती ते म्हणजे मला काय माहीत. सांगितलं त्याने, हो मला सांगितलं कुठे गेला मला माहीत नाही. आता ह्याला काय माहीत नाही, सगळं माहीत आहे, पण नाटक. आणि मग शेवटी भगवंता त्यांनी सांगितलं साहित्य नाही, सगळं मी बघते म्हणले. आता हे काय साधे होतं, रिद्धी सिद्धी सगळं बरोबर होतं, ही बहीण साधी होय. आणि मग प्रसूत ती झाली, पुत्र झाला तिला, आनंद वाटला पांडुरंगा. साडी आणि चोळी अंगडे टोपडे आणले कोणी रुक्माईने, बोलावूनी सुवासिनी पाळणा घातले, नाम ते ठेविले कर्ण मेळा. चोकोबाची माच झाला बहिणी घरी, विचारी अंतरी चोका तेव्हा. 1 महिना पण उलटला तरी चोकोबायांच्या लक्षात नंतर आला. आणि मग बहिणीला सांगितलं, ते असं होतं माझ्या लक्षात नाही, महिना झाला येऊन काय झालं माहीत नाही. मग त्या बहिणीने गटुडं बांधायला सुरुवात केली, कुणाच्या चोकोबारांच्या खऱ्या बहिणीने. तर ती तिकडं गटुडं बांधायला नाही तर हितली बहीण गटुडं बांधायला लागली. आणि मग वहिनीला म्हणू लागले, आता जाते वहिनी आपुल्या गावाला, रागे भरतील मला धनी माझे, येऊ द्या घरधनी करतील बोळवण, कायमी उत्तीर्ण होऊ आता. आता ती म्हणला मी चांगल्याची बोळवण करतोय, तुमची बोळवण नको मला. पुसवणी सर्वाशी गेला तो सावळा, आला चोखा मेळा घरा लागी. इकडून हे गुप्त झालं लगेच, तिकडून चोकोबारा आले, बहीण पाठीमागं मैत्रीण
ते बोलत होती. चोकोबाराने थाप मारली. त्याला वाटलं अजून माघारी आली काय की बहीण. उघडलं तर चोकोबार आहे. चोकोबाराने पाहिलं ते मूल दिसलं. अरे म्हणले कुणी केलं. येऊन या कांता वंदित चरण दिले उचलून बाळ हाती. अरे कसं झालं. म्हणजे तुमचीच बहीण तुम्ही पाठवून दिली. मी म्हणले बहिणीला आत्ता सांगितले. म्हणले ती आत्ता माझ्याबरोबर आली. तोपर्यंत ती बहीण आली. तेव्हा आली. म्हणले काय बदल नाही आहे. असं जसं रूप होतं तसं ती सगळं काही त्याने केलेलं होतं. काहीच ओळखू आलं नाही. आत्ताच बाईसाहेब तुम्ही गेलता. हो मी कशाला आली. म्हणले मी आत्ता आली. म्हणजे दादाबरोबर. मग हे केलं कोणी. कैशेबाई येथे आले पांडुरंग. धन्य भाग्य तुझी भेटी झाली. भक्ताशी संकट पडून दे देव. धारिताशी धाव त्यांच्या. विष्णुदास नामा वंदित्याचे चरण. वर्णिताचे गुण वारंवार. नामदेवाने हे वर्णन केलेलं पूर्ण. म्हणून अशी कामंसुद्धा भगवंतानं केली. उंच नीच काही नेणे भगवंत. तिष्ठे भाव भक्त दाशी पुत्र कन्या दक्षिण घराच्या दैत्या घरी दक्षिण वर्णाशी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिरे. सजन कसाया युकू लागे मास माळ्याचा त्यास फोटू लागे. नरारी सोनाला गडू कुंकू लागे चोखा वेळा संगे ढोळे. अर्जुनाचे रती होया सारथी बक्षी पोळी प्रीती सुराम्याचे. गवळियाचे घरी अंगी गावळी द्वारपाल होई. एकोबाचे ऋण फेडीवशी किशी आंबरूशी सोची गरवा. मीराबाईसाठी घेतो विषाचा त्याला. दामाचे झाला पाळीवार. घडे माती आहे गोऱ्या कुंभाराचे हुंडे त्या मेत्याची अंगी होय. कुंडलिकासाठी आजोनी तिष्ठ तुका मनी मात धन्य त्याची. म्हणून संता घरी देव कामधंदा करी. आता 1 मिनिटामध्ये पितांबराची छाया कधी धरली होती मला सांगा बरं. ऐकलं का कधी धरली होती देवानी छाया. कुठं धरली होती पितांबराची. भक्तावर कोणत्या सांगा ना. नाही एवढ्या अभ्यासामध्ये आम्ही जातच नाही. ज्या वेळेला महाभारत युद्ध सुरू झालं पहिला दिवस. पहिल्या दिवशी भगवंतानं पूर्ण त्या रथाला आपली पितांबराची छाया लावलेली होती. मला सांगा एवढे बाण सुटत होते. एक तरी अर्जुनाला लागला. पण शेवटच्या दिवशी थोडक्यात सांगतो तुम्हाला. शेवटच्या दिवशी रोजचा नियम होता बरं का. पहिल्या दिवसापासून अर्जुनानं मागणं उतरायचं. देवानं अगोदर खाली उतरायचं. पण शेवट युद्धाचा झाल्यानंतर मग देवाने सांगितलं अर्जुना आज तू खाली उतर म्हणले अगोदर. मी म्हणले देवा असं कसं काय. रोज तुमचं उलटं कसं काय. नाही म्हणजे तू उतर म्हणले तुला मी खाली उतरल्यावर कळलं म्हणले. आणि जेव्हा अर्जुन खाली उतरले आणि देवाने खाली उतरून पितांबराची छाया जेव्हा काढून घेतली त्यावेळेला धड 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 रथ पेटला. लक्षात घ्या त्यावेळेला पितांबराची छाया लावलेली होती. असे म्हणून संता घरी देव कामधंदा करी. पितांबर धरीवरी छाया. नामा म्हणे देव इच्छी संत संग. आम्हा जीवलग जन्मोजन्मी. आता इथं संताची संगत किती जर वर्णन करायचं म्हटलं तर अर्धा तास जातो. पण आता टाईम संपला आपला. कारण नामदेवरायची तीर्थावळी जर पाहिली आपण तर अर्धा तास सर्व जातो पूर्ण प्रमाणात. पण टायमिंगमुळे आपण थोडक्यात सांगू. ज्या वेळेला माऊलींना समाधी दिली. माऊली ज्यावेळेला समाधीस्थ होणार त्यावेळेला देवाचं हृदय भरून आलं. समाधी स्थळावरती बसवलं माऊलीला. त्यावेळेला देवाच्या डोळ्यातनं घर 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 पाणी वाहू लागलं. रुक्मिणी आई साहेबाचं लक्ष गेलं. देवा काय झालं. देव म्हणती रुक्मिणी हाची एक देवी देखील हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. आईशे सांगता ऋषिकेशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी सवे संत समागमे. आईशे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. त्यावेळेला एकदा रडले. आणि नामदेवराय ज्यावेळेला तीर्थयात्रेला गेले ज्याला देवाने वाटं लावलं त्यांना तीर्थयात्रेला माऊली बरोबर. पण त्यावेळेलाही असे कपडे भिजेपर्यंत भरले होते. देवाचे कपडे भिजले होते. एवढे रडले होते. एवढं म्हणून भक्त जर दूर गेला तर देवाला नामा म्हणे देव इच्छी संत संग. आम्हा जीवन जन्म ज्ञानेश्वर.
नाम म्हणे देवा इच्छी संग नामाने देव इच्छित नाम म्हणे देवा इच्छी संत संग देव नाम म्हणे देव नाम म्हणे देव इच्छी संत नाम म्हणे देवा साचा संग नाम देवा इच्छी संत संग नाम देवा इच्छी संत संग नाम देवा इच्छी संत संग नाम जन्म
आमा जीवदा जन्मोजन्मी मनोनी संता संगत जाऊ मनोनी संता संगत जाऊ आमा जीवदा आमा जीवदा सेवा आहे संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळं ही सेवा माझ्याकडं हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज देशमुख यांना काय अडचण आली त्यामुळं ही सेवा माझ्याकडे आली आणि त्या सेवेसाठी मी या ठिकाणी हजर झालो. जर चुकीचं काही माझ्याकडून शब्द गेले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, परंतु जे काही बरोबर असेल ते आमचे वडील कैलासवासी वैकुंठवासी हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज चौरे आंबेकर आजरेकर फड यांचं बरोबर जे असेल ते त्यांचं आहे, चुकीचं असेल ते माझ्याकडे आहे. विठ्ठल पुंडलिका